नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय गूढ पण जीवनाला मार्गदर्शन करणारा श्लोक समजून घेणार आहोत. हा श्लोक आपल्या दैनंदिन जीवनात सावधानी कशी बाळगावी, कुणावर अतिविश्वास करू नये आणि संकटापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याचा अतिशय महत्त्वपूर्ण संदेश देतो. या श्लोकात चाणक्य असे म्हणतात की ज्यांना नखे आहेत, ज्या नद्या आहेत, ज्यांना शिंगे आहेत, जे शस्त्र हातात धरतात त्यांच्यावर कधीही पूर्ण विश्वास ठेवू नये. तसेच स्त्रियावर आणि राजघराण्यावर ही अतिविश्वास ठेवू नये. हे ऐकताना जरी कठोर वाटलं तरी त्यामागे असलेला अर्थ अतिशय व्यावहारिक आणि जीवनाशी निगडीत आहे. चला प्रत्येक ओळ खोलात जाऊन समजून घेऊया. आता नखिना म्हणजे काय? नख असणारे जीव. आता वाघ, सिंह, चित्ता, मांजर, कुत्रा किंवा नखे असलेला कोणताही प्राणी, हे प्राणी कितीही पाळीव, कितीही गोड वाटले तरी त्यांच्या नैसर्गिक स्वभावात हल्ला करण्याची प्रवृत्ती असते. कधी राग, कधी भीती, कधी सहज प्रतिक्रिया. यामुळे ते नकळतपणे इजा करू शकतात. या ओळीचा अर्थ असा की जो स्वभावतः हानी पोहोचवू शकतो त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये. 2. नदीना म्हणजे काय? नद्या शांत दिसल्या तरी क्षणात पूर येऊ शकतो. पहाडी भागात वाहणारी नदी अचानक प्रचंड रूप घेऊन नाश करू शकते. नदीच्या काठावर राहणाऱ्यांना हे सत्य चांगलेच माहीत आहे. नदीवर अतिविश्वास नाही, ती कधीही रूप बदलू शकते. तसेच जीवनातही काही परिस्थिती नदीसारख्या असतात. शांत दिसतात पण कधी बदलतील सांगता येत नाही. 3 आहे स्त्रगिना म्हणजे शिंग असणारे पशु. गाय, बैल, म्हैस, हरिण, रानगवा हे असे शिंग असणारी प्राणी अचानक धक्का देऊ शकतात. ते किती शांत पाळीव असले तरी त्यांच्या स्वभावात एक अनिश्चितता असते. या प्राण्यापासून सावध राहणे हे शहाणपण आहे. यामागे संदेश असा आहे की शक्ती असणाऱ्या व्यक्तीपासून नेहमी सावध राहा. शक्ती चांगली असते पण कधी गैरवापर होईल सांगता येत नाही. 4 नंबर आहे शस्त्रपाणिना म्हणजे शस्त्र हातात असणारे. ज्यांच्या हातात शस्त्र आहे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे धोकादायक असतो. हा श्लोक म्हणतो की शस्त्रधारी व्यक्तीचा स्वभाव कधीही पलटी मारेल हे कोणालाच माहीत नसते. यापुढे याचाच अर्थ असा की ज्याच्याकडे ताकद, सत्ता किंवा हिंसेची क्षमता आहे त्याच्याकडे सावधगिरीने पाहावे. 5 आहे त्रिशू म्हणजे काय? स्त्रियावर अतिविश्वास नाही. आता ही ओळ ऐकून अनेकांना वाटते की श्लोक स्त्रियांचा अपमान करतो, पण प्रत्यक्षात तसं नाही. येथे स्त्री शब्दाचा अर्थ भावना प्रधान, निर्णयात चंचल, सहज विचलित होणारी व्यक्ती. शास्त्रातील काळात स्त्रिया अत्यंत भावनाप्रधान मानल्या जात होत्या. त्यामुळे भावनाच्या भरात कधीही गुपित सांगणे किंवा निर्णयावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. हा त्यामागचा हेतू. आजच्या काळात याचा अर्थ असा की अतिभावनाप्रधान, आवेगी किंवा अनिश्चित व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नये. 6 नंबर आहे राजकुलेशू म्हणजे जे राजघराणे, सत्ता असणारे लोक असतात. याचा अर्थ असा की सत्ताधारी, अधिकारी, उच्च पदावर असणारी व्यक्ती यांच्यावर विश्वास ठेवू नये. कारण त्यांची भूमिका, त्यांचे निर्णय आणि त्यांचे हितसंबंध परिस्थितीनुसार सहज बदलत असतात. आजच्या भाषेत राजकारणी, अधिकारी, बॉस, सत्तेत असलेले लोक हे लोक कोणत्याही क्षणी स्वतःच्या फायद्याचा विचार करून आपले निर्णय बदलू शकतात आणि स्वतःच्याच फायद्याचा फक्त ते विचार करत असतात. श्लोक आपल्याला सावध करतो. आधी माणसे आदराने पण अंतर ठेवून सांभाळावे.
अत्यंत महत्त्वाचा संदेश असा आहे की विश्वास ठेवा पण मर्यादित, नेहमी जागरूक राहा, कोणत्याही व्यक्ती किंवा परिस्थितीवर 100% अवलंबून राहू नका. सावधगिरी हा शहाणपणाचा अर्धा भाग आहे. आजच्या काळातील विशेषतः या श्लोकातून आपण हे लक्षात ठेवा की सोशल मीडियावरील दोस्ती, भावनिक नातेसंबंध, राजकीय वचन, ऑफिसमधील सत्ता, व्यावसायिक लोक, आर्थिक व्यवहार आणि निसर्गातील अनिश्चितता हे सर्व नद्या, छत्रधारी आणि श्रृंगीना सारखेच आहे. शांत दिसत असले तरी कधीही बदलू शकतात. म्हणूनच विश्वास ठेवा पण डोळे उघडे ठेवा. आदर करा पण सुरक्षितता विसरू नका. जवळ राहा पण अंतर राखा. हा श्लोक शिकवतो सावध राहा, अतिविश्वास करू नका. परिस्थिती कधीही बदलू शकते. स्वतःचे संरक्षण स्वतः करावे. शहाणपणा म्हणजे जागरूक राहणे. असा हा शाश्वत, व्यावहारिक आणि सत्य संदेश देणारा श्लोक. मित्रांनो, हा अर्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच जीवनदायी श्लोकाचे अर्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.